आमदार सुहासन्ना कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या संकल्पनेतून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील तरुण तरुणींना रोजगार मिळावा या हेतूने नांदगाव शहरातील शिवनेरी या शासकीय विश्रामगृह येथे आज भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महिंद्रा अँड महिंद्रा बजाज सन्स, हिताची जळगाव रिंग प्लस ॲक्वा, लुपनी फार्मास्युटिकल, VIP टार्पिया टूल्स, गॅब्रियल ग्लेनमार्क, MD इंडस्ट्रीज आदींसह अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. मतदारसंघातील बेरोजगार तरुणांनी मोठ्या संख्येने या संधीचा फायदा घेण्यासाठी गर्दी केली. आज झालेल्या रोजगार मेळाव्यात मतदारसंघातील 823 तरुण तरुणींनी नोकरीकरिता मुलाखत दिली. यामध्ये 417 जणांना तात्काळ नोकरीचे ऑफर लेटर देण्यात आले. तसेच काहींना पुढील इंटरव्ह्यूसाठी नाशिक येथे बोलवण्यात आले आहे. यामध्ये 10वी 12वी पास नापास, ITI डिप्लोमा डिग्री तसेच फार्मास्युटिकल व सिव्हिल इंजिनियर यांचा समावेश होता. मतदारसंघातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून रोजगार मेळाव्याच्या आयोजनाची माहिती सोशल मीडिया, व्हॉट्सअप, बॅनर तसेच पेपरद्वारे आधीच देण्यात आली होती. यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेता आला. यावेळी बोलताना सौ अंजुमताई कांदे यांनी हा मतदारसंघातील 7वा मेळावा आहे आणि तालुक्याच्या विकासाबरोबरच अण्णा तरुणांच्या भविष्याच्या विकासासोबत नेहमी विचार करून कार्य करत असतात असे सांगितले. यावेळी बोलताना सौ अंजुमताई कांदे यांनी हा मतदारसंघातील 7वा मेळावा असून तालुक्याच्या विकासाबरोबरच अण्णा तरुणांच्या भविष्याच्या विकासाबाबत नेहमी विचार करून कार्य करतात असे सांगितले. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी रवी देवरे, सरचिटणीस, महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेना यांनी मेहनत घेतली. या मेळाव्याप्रसंगी नांदगाव शहराचे नगराध्यक्ष राजेश्री कावडे, माजी सभापती विलासभाऊ आहेर, किरण अण्णा कांदे, ज्ञानेश्वर कांदे, बाजार समितीचे संचालक दीपक मोरे, भैयासाहेब पगार, संजय आहेर, नंदू पाटील, गुलाब भाबड, सागर हिरे, प्रकाश शिंदे, सुनील जाधव, राजाभाऊ देशमुख, प्रहार संघटनेचे संदीप सूर्यवंशी, भाऊराव भाऊ बागुल, शशिकांत सोनवणे, रमेश काकळीस, बापू जाधव, उमेश मोरे, निशांत बोडके आदींसह शिवसेना महिला आघाडीच्या विद्याताई जगताप, संगीताताई बागुल, पूजाताई छाछेड, रोहिणीताई मोरे, तपासू शेख, विद्या कसबे, संगीता सांगळे, भारती बोगारे, सोनिया सोर, निशा चव्हाण, जयश्री डोळे आदींसह शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागर महाराष्ट्र न्यूजसाठी राजेंद्र जाधव, नांदगाव.